नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 31 जानेवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, हॉकी इंडिया लीग 2025-26चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच कलिंगा लान्सर्स. कलिंगा लान्सर्स या टीमने हॉकी इंडिया लीग 2025-26चे विजेतेपदक जिंकलेले आहे. ओके, तर बघा, हॉकी इंडिया लीग 2025-26चे अंतिम सामन्यामध्ये रांची रॉयल्सचा पराभव करून कलिंगा लान्सर्सने विजेतेपदक मिळवलेले आहे. ओके, तर बघा, रांची रॉयल्स हा उपविजेता ठरलेला आहे आणि कलिंगा लान्सर्स हा विजेता ठरलेला आहे. ओके, तर बघा, बेल्जियमच्या ड्रॅगफ्लिक स्पेशालिस्ट अलेक्झांडर हेड्रिग्सने अंतिम विजेत्या संघासाठी 2 गोल केले आणि ज्यांनी अंतिम सामन्यामध्ये 3-2 असा विजय मिळवून विजेतेपदक पटकावलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 बघूया आपण. 2026मध्ये भारतातील पहिला स्टार्टअप्स युनिकॉर्न कोणता बनला आहे? ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी जस्पे. तर जस्पे ही जी स्टार्टअप कंपनी आहे ती नुकतीच 2026मध्ये भारतातील पहिली स्टार्टअप युनिकॉर्न कंपनी बनलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा, जस्पे कंपनी ही एक बँकांना एक बॅकएंड पेमेंट टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म प्रदान करते ज्यामुळे ते लाखो डिजिटल लेनदेन रोज चालवू शकतात. ओके, प्रश्न क्रमांक 3 बघा. 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कोणत्या राज्यातील चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्राने हा पुरस्कार मिळवलेला आहे. ओके, बघा, 2026मध्ये जे प्रजासत्ताक दिन झाला होता त्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार भेटलेला आहे. ओके, बघा, महाराष्ट्राचा चित्ररथ होता गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या विषयावर होता. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 बघूया आपण. नुकताच पंचम पंचायत सहाय्य आणि संदेशन हा चॅटबॉट कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन सी पंचायती राज मंत्रालय. ओके, तर पंचायती राज मंत्रालयाने हा जो चॅटबॉट आहे ज्याचं नाव आहे पंचम पंचायत सहाय्य आणि संदेशन हा चॅटबॉट सुरू केलेला आहे. ओके, तर बघा, हा व्हॉट्सअप आधारित चॅटबॉट आहे जो ग्रामपंचायत प्रतिनिधींना जसे की सरपंच, पंचायत सदस्य आणि अधिकारी आणि ग्रामस्थांना पंचायत संबंधित माहिती, सरकारी योजना, सेवा आणि संदेश सहज मिळवण्यासाठी तयार केला गेलेला आहे. ओके, बघा, पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे. नुकतेच कोणत्या राज्याने आपले पहिले ड्रोन स्कूल सुरू केलेले आहे? ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी नागालँड. तर नागालँड या राज्याने नुकतेच नागालँड या राज्यामधील पहिले ड्रोन स्कूल सुरू केलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, नागालँड या राज्याचे पहिले ड्रोन स्कूल नुकतेच सुरू झालेले आहे. आणि बघा, नागालँडले आपले पहिले ड्रोन स्कूल आणि ड्रोन सेंटर ऑफ एक्सलन्स कोहिमामध्ये 26 जानेवारी 2026मध्ये सुरू केलेले आहे. ओके, आणि हे शिक्षण केंद्र ड्रोन तंत्रज्ञानाची कौशल्य शिकवण्यासाठी आणि नवोद्योजकांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो, नागालँडमधील पहिले नुकतेच ड्रोन स्कूल सुरू झालेले आहे. तर भारतातील पहिले जे स्कूल होते ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आले होते. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, भारतातील पहिले हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आले होते आणि सध्या नुकतेच नागालँडमधील पहिले सुरू झाले आहे. नागालँड या राज्यातील पहिले सुरू झाले आहे. ओके, चला प्रश्न क्रमांक 6 बघूया आपण. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यामध्ये PM स्वनिधी क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी म्हणजेच केरळ. ओके, तर केरळ या राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच PM स्वनिधी क्रेडिट कार्ड हे लॉन्च केले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा, PM स्वनिधी क्रेडिट कार्ड अधिकृतपणे सुरू केले गेले आहे आणि त्यामुळे लाखो स्ट्रीट विक्रेत्यांना क्रेडिट कार्ड
व कर्ज वितरित केले गेले आहे. ओके, म्हणजेच केले जाणार आहे. तर बघा, हा जो कार्यक्रम आहे तो केरळ राज्यामधील तिरुवनंतपुरममध्ये आयोजित करण्यात आले होतं आणि यामुळे स्ट्रीट विक्रेते आता UPI लिंक्स क्रेडिट कार्डद्वारे सहज लहान कर्ज आणि डिजिटल पेमेंट सुविधा मिळवू शकतील. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, प्रश्न क्रमांक 7 बघूया आपण. नुकताच कोणत्या राज्याने राज उन्नती हा उपक्रम सुरू केला आहे? ओके, बघा, राज उन्नती हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, राजस्थान. ओके, तर नुकताच राजस्थान या राज्याने राज उन्नती हा उपक्रम सुरू केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न जाऊ वन लायनरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, तर बघा, याचा उद्देश म्हणजे प्रकल्प आणि योजनांची गतीने अंमलबजावणी करणे. ओके, हा याचा मुख्य उद्देश असणार आहे. ओके, बघा, याचा फोकस असणार आहे जलद निर्णय प्रक्रिया आणि प्रशासकीय क्षमता वाढवणे. बघा, प्रश्न क्रमांक 8 आहे. जानेवारी 2020मध्ये कोणता देश कतर नंतर भारताचा दुसरा सर्वात मोठा LNG पुरवठादार बनला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, UAE, म्हणजेच संयुक्त अरब अमिराती. ओके, यालाच म्हणतात, UAEचा लॉंग फॉर्म होतो युनायटेड अरब एमिरेट्स. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, UAE हा जो देश आहे तो कतर या देशानंतर भारताचा दुसरा सर्वात मोठा LNG पुरवठादार बनलेला आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं जानेवारी 2026 आहे. ओके, तर बघा 2026 आहे, 2026 असणार आहे. ओके, प्रश्न पुन्हा एकदा वाचत आहे मी. जानेवारी 2026मध्ये कोणता देश कतरनंतर भारताचा दुसरा सर्वात मोठा LNG पुरवठादार बनला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, UAE. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, बघा, UAE या देशाची राजधानी असणार आहे, म्हणजेच आहे अबुधाबी. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, नेल्लोर जिल्ह्यातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने कोणते ग्रीनफील्ड विमानतळ मंजूर केले आहे? ओके, बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, दगडार्थी विमानतळ. ओके, असं या विमानतळाचं नाव आहे. ओके, बघा, नेल्लोर या जिल्ह्यातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाने दगडार्थी विमानतळ या ग्रीनफील्ड विमानतळाला मंजुरी देण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांकामध्ये 2024मध्ये कोणते राज्य आघाडीवर आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, म्हणजेच महाराष्ट्र. ओके, तर महाराष्ट्र राज्य या आघाडीवर आहे. ओके, नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांकामध्ये 2024मध्ये हा जो महाराष्ट्र हे राज्य आघाडीवर आहे. ओके, तर बघा, 14 जानेवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांकामध्ये 2024मध्ये म्हणजे जी झाली होती 4थी आवृत्ती, त्यानुसार महाराष्ट्र राज्याने अव्वल स्थान पटकावलेले आहे. ओके, आणि त्यानंतर तमिळनाडूने दुसरे स्थान, तर गुजरातने तिसरे स्थान मिळवलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.